नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तारीख आहे आजची 11 सप्टेंबर आणि आज आपण वेळेत निघलो होतो. आज आपलं काम पुन्हा रॅपिडोमुळेच व्यवस्थित झाले. रॅपिडो, ओलाची एक, उबेर एक. तर रॅपिडोच्या कशा राईड आपल्याला भेटल्या, एक लॉंग राईड होती ती पण आपल्याला कशी इन्स्टंट भेटली. तर ब्लॉगमध्ये बघा, नक्की आवडेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, तारीख आहे 10 सप्टेंबर. सकाळचे वाजले 4:56. आपण आहे घराच्या इथं आणि आपण आता इथनं निघतोय आणि बघूया आपली सुरुवात आज कोण करते. उबेरकडनं आपली सुरुवात झाली आहे एअरपोर्टची 5:15. जवळपास 15 मिनिटानंतर आपल्याला राईड पडली आहे. राईड येत होत्या पण ती भोसरीची, कासरवाडीची सॉरी. चाललोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. आलोय आपण एअरपोर्टला. कस्टमरला सोडले. कस्टमरचं बिल झालं तर ऑनलाईन पेमेंट केलं होतं मला, पण मला 268 वगैरे काहीतरी आलं होतं. तर 213 रुपये आपल्याला दिलेत आणि इथं सगळे RTO वाले उभे आहेत. म्हणजे कोणतरी नेता मंडळी येणारे वाटतं, नेते. आणि कॅब भरपूर आहे, जवळपास 250 कॅब आहेत. 265 इंटरसिटी आणि 230 उबेर गो म्हणजे छोट्या गाड्या, इंटरसिटी म्हणजे मोठ्या, ज्यांना लॉंग रूटला राहायचे, मुंबई वगैरे, नाशिक, सोलापूर, पोला, असं म्हणजे सिटी चेंज झाली की इंटरसिटी. तर इथं तर काय राईड पडणार नाहीये. सो आपण आज निघतोय. स्टेशन साईडला निघावं लागेल आपल्याला, कारण पर्याय नाहीये. याच्यात आपल्याला राईड नाही पडत आणि जागा नाही उभं राहायला. जिथं जागा आहे तिथं RTO वाले थांबलेत. लगेच मोबाईल मध्ये गाडीचा एक फोटो काढतात येत. माझ्या पुढे एका कॅबचा काढलाय. सो थांबण्यात काहीच अर्थ नाही. उगाच तर इकडून पळा तिकडून पळा असं करतात येत. त्याच्यापेक्षा आपलं सरळ सरळ बघून निघू याला स्टेशन साईडला. आणि मध्ये जर राईड पडले आपल्याला तर घेऊ. मला असं वाटतं एक विश्रांतवाडीवरनं एक चक्कर मारावं, म्हणजे इथं पुढून. कारण इथनं धानोरी इथनं पडतात. जर राईड असेल सकाळी तर 1-2 मिनिटं इथं वाट बघू. पडली ठीक, नाही आपण स्टेशनला वळतो. आपण आलो स्टेशनच्या इथं. इथं पण जवळपास 50 एक कॅब आहेत. तर ठीक आहे, वेटच करावं लागणार आहे. एअरपोर्टला पण 250 कॅब, इथं 50 कॅब. स्टेशनला आपल्याला रॅपिडो वगैरे बाकीचे राईड भेटून जातात. सो त्यामुळं मग इथं आलोय. मध्ये एक राईड आली होती आपल्याला एअरपोर्टची, पण 4 किलोमीटर ड्रॉप आधी दाखवलं, 3 किलोमीटर पिकअप आणि 4 किलोमीटर ड्रॉप. म्हणलं इकडे तिकडे फिरण्यापेक्षा घेतली तर त्याच्या 4.25 किलोमीटरचं पिकअप दाखवते आणि 4.8 किलोमीटरचा ड्रॉप, 9 किलोमीटरचे 110. त्यामध्ये आणखी लोक टॅक्स काढणार, म्हणजे आपल्याला 95 ते 100 रुपये देणार. नव्हतं परवडत, मी कॅन्सल केली राईड. ठीक आहे, आलो स्टेशनला. आता वेटच करावं लागणार आहे. माझ्या हिशोबाने अर्धा तास तरी जाईल, हरकत नाही. बघूया आता राईड कुठे पुढते आपल्याला. तर आपण बॅक टू बॅक राईड केल्या. रॅपिडोची जी राईड भेटली होती आपल्याला ती स्टेशन पासनं चिखली 301 रुपये दाखवलं रॅपिडो. आपण ऍक्सेप्ट केली आणि लगेच कस्टमर स्टेशनच्या बाहेरच आले होते, तिथंच होते. तर त्यांना सोडलं. एक 45 मिनिटं लागले आपल्याला. आणि जिथं सोडलं दारात, तिथूनच त्याच बिल्डिंगमधनं डायरेक्ट भेटली सिंहगड इन्स्टिट्यूट कॉलेज. डायरेक्ट आंबेगाव नाही, कात्रच्या साईडला. तर त्याचे 35 किलोमीटरचे 470 रुपये, 467 470 रुपये कस्टमरने दिले. तर आणि तिथनं परत थोडं थांबलो. मग तिथं जायला हायवेने गेलो. म्हणल्यावर जास्त टाइम लागला, तरी 1 तास लागला 35 किलोमीटरला. आणि तिथनं मग आपल्याला ओलाकडनं राईड भेटली पुणे रेल्वे स्टेशनची. पण थोडंसं लांब होतं, 2-2.5 किलोमीटर दाखवत होतं, पण वेळ 12 मिनिटं दाखवला. म्हणलं हरकत नाही, कारण तिथले रोड व्यवस्थित नव्हते. सो कस्टमर वेट केलं, कॉल पण नाही केला. आपण डायरेक्ट गेलो लोकेशनला ओलाकडनं. आणि तिकडनं यायला 40 मिनिटं लागले आपल्याला. 13 किलोमीटर होतं. तर त्याचे आपल्याला कस्टमरचं बिल झालं तर 259. आपल्याला दिले 223 का 24 रुपये, 23 रुपये. आणि उबेरची एक झाली 213, 768 रुपये रॅपिडो, 223 रुपये ओला. तर तिघांचं मिळून 1206 का 1203 असं काहीतरी अर्निंग झाले. गाडी चालली 104 आणि टाइम झालाय 9:07. आणि CNG आहे अर्धी टाकी. सकाळी काय भरलं नाही आपण टॉपअप. आणि 3 काड्या पेट्रोल जो आहे तो एक्स्ट्रा म्हणून आहे. तर ठीक आहे. आता इथं स्टेशनच्या मागच्या साईडला, मेट्रो स्टेशनच्या इथं वॉशरूम आहे, तिथं फ्रेश झालो. कारण तिकडे गर्दी होती. आणि इथनं फिरून आता बघू काहीतरी खाऊ, जर असेल भेटलं व्यवस्थित ठीक,
नाही तर मग आपण परत स्टेशनच्या इथं जातोय. उबेरमध्ये बघितलं होतं तर 25 ते 30 कॅब होत्या, 20 ते 26 कॅब होत्या. तर ठीक आहे, जर नाश्त्याची असेल पार्किंग वगैरे जागा तर आपण इथं नाश्ता करू साईडला. नाही तर आपण परत स्टेशनला जातोय. आपण बॅक टू बॅक राईड केलेले आहेत. पण आपण एअरपोर्ट पासून मोकळा आलतो त्यामुळं ते किलोमीटर जे 6-7 किलोमीटर मध्ये वाढले ते, नाही तर मग आपलं व्यवस्थित अर्निंग होतं. तर ठीक आहे, आता इथनं आपण वळूया आणि बघूया नंतर आपलं राईड कोण देते. मेट्रो स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 6 पासून थोडं पुढं आलं की ससूनचं जे आउटगेट आहे त्या रस्त्याला आतमध्ये यायचं आणि इथं थोडंसं समोर आलं की सगळे स्टॉल आहेत बघा. आता इथं गाडी लावायला जागा भेटत नाही, सो मी थोडंसं समोर गेलो तर तिथं एक मावशी होते, थोडेसे पाहिले डबे वगैरे ठेवले, 5-6 डबे ठेवले होते. त्या पोहे, इडली, वडा, उपमा, खिचडी आणि व्यवस्थित सगळं गरम गरम 30 रुपये 25 रुपये रेट. नाश्ता केलाय आणि चहा घ्यायचा होता पण ठीक आहे आता चहा नको, टाइम होईल तर पुढं बघू कुठं तरी. आणि इथनं आता आपण परत स्टेशन साईडला जातोय आणि बघूया राईड कुठं भेटते आपल्याला. तरी इथं एक स्पॉट मी सांगितलं आता की नाश्ता कुठं करायचा. स्टेशन पासून आपल्याला राईड भेटली होती वाकडची 266 रुपये का 67 रुपये फेर दाखवला आपल्याला. पण त्यांच्या मुलींनी वडिलांसाठी बुक केली होती. आई वडील दोघं येणार होते, एजेड होते. तर सामान वगैरे आपणच ठेवलं, सामान वगैरे उतरून पण दिलं त्यांना. तर 270 रुपये बिल झाले. 67 होतं, 3 रुपये बेड टाइम वाढलाय. 272 चालते पण 270 सुट्टे नव्हते, 270 रुपये. तर 1480 रुपयाचं आपलं काम झालंय टोटल. रॅपिडो 1080, उबेर 213 आणि ओला 226. 1479 आपलं काम झालंय. गाडी चालली 124, टाइम झालाय 10:35. आणि आता आपल्याला बँकेत जायचे अर्जंट, कारण माझं जे अकाउंट आहे कोटकचं ते 811 अकाउंट होतं. तर 1 वर्ष जास्त होऊन गेलाय, ते KYC नाही केलेलं. तर काल माझं अकाउंट फ्रीज केलंय त्यांनी, मला मेसेज आलाय. पुणे रेल्वे स्टेशनची राईड आहे. ठीक, आपण जिथनं कस्टमरला सोडलं तिथनं आपण बाहेर येत होतो, दिवस काढत होतो, तेवढ्यात आपल्याला परत राईड दिसली. स्टेशन पुणे रेल्वे स्टेशन लिहिलं, आलं होतं तसं 290 रुपये. आपण गेलो कस्टमरच्या इथं तर स्टेशनच्या आत वळायच्या आधी आंबेडकर भवन आहे, बन गार्डनचा जो चौक आहे तिथं. तर तिथून फिरून नाना पेठेत लगेच कॉर्नरला फक्त कस्टमरला सोडलं. 290 रुपये ऑनलाईन पेमेंट केले. तर 1770 हो 1770 रुपयाचं आपलं काम झालंय. गाडी चालली 145, 3 काड्या CNG आहे आणि टाइम झालाय 11:28. तर आज 11:30 वाजता आपलं 1700 रुपयाचं काम झालंय. 5 वाजता निघलो होतो आपण. 6, 7, 8, 9, 10, 11 6 तासात, 6.5 तासामध्ये 1770. तर ठीक आहे, बघा तुम्ही आता 500-550 रुपयाचा CNG गेला असेल मॅक्झिमम. तरी पण कालच्या एवढंच आपल्याला प्रॉफिट राहिले. म्हणजे आज रॅपिडोचं जास्त काम झालंय. 1330 रुपयाचं रॅपिडो, 213 रुपयाचं उबेर, 226 रुपयाचं ओला. तर रॅपिडो देते बरं का, रेट थोडासा कमी झालाय. पण तुम्ही जर नीट व्यवस्थित राईड जर ऍक्सेप्ट केल्या तर भेटून जातोय रेट. तर ठीक आहे, आता इथनं आपलं त्या अकाउंटचा इश्यू आहे, प्रॉब्लेम. मी गोटो टाकून दिले घराच्या साईडचं. तर हा मला एक कमेंट होती की गोटू कसं सेट करायचं. तर गोटूची मी एक व्हिडिओ बनवली छोटीशी, तरी पण एक शॉर्ट मध्ये सांगून देतो की जिथं आपण सर्चचं ऑप्शन असतं याला ओला, उबेर किंवा याला कशाला पण, सर्च मध्ये जायचं आणि गोटू आपलं ऍड्रेस सर्च करायचं. गोटू तिथं ऑप्शन दिसतं सर, तिथं आपल्या घराचा ऍड्रेस किंवा जिथं तुम्हाला जायचंय, ट्रिप हवी आहे, तिथला ऍड्रेस सेव्ह करायचा आणि त्याच्यावर क्लिक करून नंतर मग ऑप्शन दिसतं की इथून तेवढं किलोमीटर आहे ते डिस्टन्स. आणि नेव्हिगेट केलं तर आपल्याला मॅप दिसेल. नेव्हिगेट नाही केलं, फक्त क्लिक केलं तर तिथं आपल्या त्या साईडच्या राईड भेटून जातील आपल्या रूट. आता समजा मी भोसरीसाठी गोटो केले तर मला भोसरीच्या रूटमध्ये जे पण डिस्टन्स लागल, जी पण ट्रिप पडेल ती मला लवकर पडेल बाकीच्या ट्रिपपेक्षा. उबेरला बाकीच्या ट्रिप पण पडतात आणि
बाकी आणि एक्स्ट्रा ट्रिप म्हणजे आपल्याला टुवर्ड्स आपल्या लोकेशनच्या पण आपल्या ट्रिप पडतात आणि बाकीच्या अदर आउटसाइड लोकेशनच्या पण ट्रिप पडतात उबेरला. आणि ओलाला 2 ट्रिप देतात ओला आपल्या गोटूच्या. आणि रॅपिडोचं पण तसं आहे, रॅपिडोला पण टाकता येतं की आपल्याला घराजवळच्या राईड पाहिजेत. आपल्याला जिथं लोकेशन आपण सेट करतोय त्या एरियाच्या आपल्याला राईड भेटणार. तर मी ते सेट केले आणि आता जर आपल्याला भेटली तर ठीक आपण राईड घेतो, नाही तर मला कोटक बँकेला जायचंय व्हिजिट करायला. अकाउंटचा इश्यू आहे माझ्या तो सॉल्व्ह करण्यासाठी. तर आता ट्रिप जर भेटली तर आपण करू, नाही तर मग मी तसंच निघतोय कारण परत मग बँकेचा लंच टाइम होईल. आपण जाणार आणि 3-3:30ला बँक बंद होऊन जाते मग. तर माझं अकाउंट फ्रीज झालंय KYC अपडेट नसल्यामुळं. तर आधी ते करून घेतो कारण कॅशमध्येच मग काम करावं लागणार आहे मला. गुगल पे फोन पे टोटल बंद झालंय माझं. तर ठीक आहे, बघूया, काम केलं तर करतो अपडेट, नाही तर मग डायरेक्ट आपण उद्या भेटतोय. एक गोष्ट सांगतो, माझे व्हिडिओ बघून जर कोणी गाडी घेत असेल तर त्यांनी असा विचार करून गाडी घ्या की मी पूर्ण फुल डे काम नाही करत, तर मी 7 तास 8 तास काम करतो. त्यामध्ये किती राहते त्याचा अंदाज घेऊन पुढे तुम्ही 2-3 तास आणखी त्यामध्ये ऍड करून नंतर विचार करून कॅल्सी करून नंतर डिसिजन घ्या. कारण माझं सेकंड सोर्स ऑफ इन्कम, माझं मेन काम स्टॉक मार्केटमध्ये चालतं. त्याच्यानंतर मग मी 2-3 महिन्यानंतर आता जानेवारी-फेब्रुवारी मध्ये फुल टाइम घेणार आहे कॅब हे स्टॉक मार्केट. आणि नंतर जेव्हा मला वेळ असेल सॅटर्डे संडे किंवा जेव्हा पण मला मोकळा वेळ असेल तेव्हा मी कॅब करणार आहे. तर तुम्ही पण म्हणजे अंदाज घ्या फक्त. मी नेहमी सगळ्यांना सांगतो की माझं मेन इन्कम स्टॉक मार्केटमध्ये चालतं. कारण आता काल पण मला एक सबस्क्रायबर मित्र भेटते, त्यांनी पण सिलेरिओ घेतली. आता ते मेहनत खूप करतात. आणि आज पण एक मला हायवेला मला ट्रिप जे पडली सिंहगड रोडची, तेव्हा पण आपल्या मागणं एक स्विफ्ट डिझायर वाले भेटले होते, त्यांनी पण हात केला. ठीक आहे, लोक आहेत, करा तुम्ही व्यवस्थित, काम आहे. काम असं मी म्हणणार नाही की नाहीये. आता तुम्ही आजच आपलं उदाहरण घेतलं तरी आपण 6.5 तासामध्ये 1700 रुपयाचं काम करतोय. तर मी आणखी जर 2-2.5 तास दिलं तर 2-2.5 हजाराचं काम तर कसं पण होणार आहे. आणि स्टेशनच्या इथं राईड होतं. राईड अशा घ्यायच्या की आपल्याला नेक्स्ट ट्रिप तिथनं परत पडली पाहिजे अशा एरियात. आता मी काम करतो बघा तुम्ही, स्टेशन, एअरपोर्ट, वाकड, हिंजवडी या एरियातच माझं तुम्हाला जास्त काम दिसेल. मी कात्रज, कोंडवा, हडपसर, मुंडवा तिकडे जात नाही. मान, खराडीत पण आता या आठवड्यात मध्ये गेलोच नाही कारण इथल्या इथंच मी फिरून जर माझं टार्गेट होत असेल तर कशाला लांब जायचं. आता आजच मला माझं अकाउंटचं काम पटकन माझं ट्रिप पण झाल्या कंटिन्यू बॅक टू बॅक. आणि मी माझ्या जे वर्क आहे ते साडले मी निघलो, मोकळं पण झालो. म्हणजे काम करून आपल्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणखी याच्यामध्ये फक्त कन्सिस्टन्सी पाहिजे. तुम्ही वेळ दिला पाहिजे. आता मी सकाळी मॉर्निंगलाच निघतोय. 5 म्हणजे 5च्या आधीच मी घर सोडतोय. कारण मी सकाळी जेवढं लेट करेल तेवढं मला गर्दी लागेल, ट्रॅफिक लागेल. तुम्ही बघताय ट्रॅफिक बघा किती आहे. अशा ट्रॅफिक मध्ये राईड तुम्हाला भेटणार. मी म्हणत नाही की राईड भेटणार नाही, पण जो वेळ लागणार आहे ट्रिप पूर्ण करण्यासाठी तो 20-25 मिनिटं जर एक्स्ट्रा लागला प्रत्येक ट्रिपला तर तुमचे पकडून चला दिवसभरात तुम्ही 6 ते 7 ट्रिप करताय किंवा 8 ट्रिप करताय मॅक्झिमम. आता 12 तासामध्ये 8 ते 9 किंवा 10 ट्रिप करताय. तर 10 ट्रिपला जर तुम्हाला 20 मिनिटं एक्स्ट्रा लागले पर ट्रिपला तर तुम्ही 200 मिनिटं 18 2-2.5 तास तुम्ही एक्स्ट्रा टाइम घालवताय त्या ट्रिप पूर्ण करण्यासाठी. तेच जर मॉर्निंगला आज मी 35 किलोमीटरची राईड 1 तासाच्या आत कम्प्लीट झाली. परत जी इथून घेऊन गेलो मी ती पण एक 5 तासामध्ये 21-22 किलोमीटर. म्हणजे सकाळचं लवकर डिस्टन्स कव्हर होतं, गर्दी लागत नाही, ओव्हर स्पीडिंग मी करत नाही. मी 80-70च्या आतच तर हायवेला पण होतो. मॅक्झिमम एखाद्या वेळेस माझा 80ला काटा गेला असेल, लय खूप, ते पण फुल मोकळा रस्ता भेटल्यानंतरच. मी 70 हायवेला जर असेल तर 70-80, 60-70 असंच. सिटीमध्ये असेल तर 50-60, 40-50-60 असंच, त्याच्यावरती जात नाही. कारण काय जायचं, आपल्या गाडीचा ऍव्हरेज पण मेंटेन राहतो. तर सगळ्या गोष्टीचा विचार करून कामाची एक पद्धत तुमची ठरवा की अशा प्रकारे काम केल्यानंतर आपलं एवढं काम होणार आहे. कुठं ट्रिप एक्सेप्ट केलं तर आपलं काम होणार आहे. तुम्हाला तुमची नीड बघा काय की तुम्ही कशासाठी काम करणार आहात ते ठरवा. आणि ते ठरवल्यानंतर किती तास काम केल्यानंतर आपलं टार्गेट पूर्ण होईल. आता जर एखादे एव्हरेस्ट फ्लीट किंवा दुसरे कोणाची जर गाडी चालवत असली तर त्यांनी 12 तास ऍटलिस्ट काम केलं पाहिजे, 10 ते 12 तास. कारण तुम्हाला 600-700 रुपये द्यायचे डेली. 600, 550, 600चा गॅस द्यावा लागणार. म्हणजे 550च पकडा. 550 आणि 650
1300 रुपयाचं तुम्हाला द्यायचंय. त्याच्यामध्ये 50-60 रुपये तुमचा पर्सनल खर्च, नाश्ता वगैरे केला तर तुम्हाला 1350 रुपये जर डेली द्यायचे खर्च आहे तुम्हाला, तर तुम्ही काम किती केलं पाहिजे. पण ते सोडून तुम्हाला प्रॉफिट ऍटलिस्ट 500 ते 600 रुपये कमीत कमी, म्हणजे 1800 रुपये जर तुम्हाला प्रॉफिट काढायचंय तर 3-3.5 हजाराचं काम झालं पाहिजे. पण 3-3.5 हजाराचं काम सध्या लोकलला पॉसिबल नाहीये. हे गोष्टीचा विचार करा आणि मग काम करा की किती तास काम केलं पाहिजे. तुम्ही जर काम व्यवस्थित करताय 10 ते 12 तास तर आरामशीर टार्गेट पूर्ण होणार. बघा, विचार करून ठरवा.